औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेत पेपर फुटी झाल्याचं समोर आलं असून आयोगातील 3 अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे। तपासात असं स्पष्ट झालं की प्रश्नपत्रिका एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे पोहोचली होती आणि यामागे मोठा आर्थिक व्यवहारही झाल्याचा संशय आहे। पण या संपूर्ण प्रकरणातील सर्वात धक्कादायक भाग आहे तो म्हणजे प्रकरण उघडीस कसं आलं। ज्या व्यक्तीच्या हाती प्रश्नपत्रिका आधीच पोहोचली होती त्याने ती आपल्या प्रियसीला दिली असा आरोप आहे। तिने परीक्षा दिली आणि ती चक्क 7व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली। मात्र काही काळातच या दोघांचं ब्रेकअप झालं। ती अधिकारी होऊन माझ्या पुढे निघून जाईल या रागातून आणि असुरक्षेतून त्या मुलाने थेट MPSC ला ईमेल पाठवून हा गैरप्रकार उघडकीस आणला। चौकशी सुरू झाली आणि संपूर्ण प्रकरण बाहेर आलं। या एका ब्रेकअपने जे उघड केलं त्याने हजारो प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर मोठं प्रश्नचिन्ह उभं केलं आहे। दिवसाला 8-10 तास अभ्यास करणारे, 3-4 वर्ष एका परीक्षेच्या भरवशावर आयुष्य घालवणारे, नोकऱ्या सोडून फक्त MPSC साठी झटणारे विद्यार्थी आज स्वतःला विचारत आहे, जर प्रश्नपत्रिकाच आधी कुणाच्या हाती पोहोचत असेल तर आपण नेमकं कोणाशी स्पर्धा करतोय? स्वतःच्या गुणवत्तेशी की आधीच उत्तर माहिती असलेल्यांशी? पेपर फुटणारा पकडला जातो, त्याच्यावर गुन्हा दाखल होतो, अटकही होते, पण यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे नुकसान झालं त्यांचा गेलेला वेळ, सोडलेल्या संधी आणि वाढलेलं वय परत कोण देणार? अशी विविध प्रकारचे संतप्त सवाल विद्यार्थ्यांकडून व्यक्त केला जात आहे। बाकी MPSCचा हा पेपर प्रेम प्रकरणातून फुटला का? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी आमच्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।